नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवानंद कवचाळे, मुक्काम पोस्ट बोराळे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. मी बोराळचा शेतकरी आहे. काही यूट्यूबमध्ये माहिती देते तर 10 गुंठ्यात 5 लाख फायदा, 30 गुंठ्यात 40 लाख फायदा, 6 गुंठ्यात 8 लाख फायदा. हे सगळं बघायचं असतंय, हे सगळं खोटं असतंय. तुम्ही 100% सांगतो. शेतीचं असं कुठलं कोणतंच पीक नाही की अजातच 4 लाखाचा फायदा, 8 लाखाचा फायदा असा होत नसतंय. त्याला ₹1 लाख ज्यावेळी शेतीचं पीक निघतंय, त्यावेळी कमीत कमी त्याच्या मालकाचे ₹50,000 त्याचे पदरचे गेलेले असते. तर शिवाय ते मालक पूर्ण राबतोय, त्याचं घरदार राबतंय आणि ते बी सगळं नशिबानं योगायोग दर-बीर सगळं सापडलं, तर त्या 50,000 खर्च केलेल्या वस्तूचे ₹1,00,000 होतात. तरी YouTubeवाल्यांना पण माझी एक विनंती आहे, असल्या भोगस 10 गुंठ्यात 8 लाख फायदा, 6 गुंठ्यात 12 लाख फायदा, असलं पोकळ व्हिडिओ टाकू नका. तुम्हाला आमची हात जोडून विनंती आहे. शेतकऱ्याला पण एक तर सरकार शेतकऱ्यांचं कसं करायला लागलंय बघायला लागलाय तुम्ही आणि तुम्ही त्यात पुन्हा त्यात तुमचं पावणे 5 मिसळा. 6 लाख फायदा, 12 लाख फायदा. हे बघून आमच्या बी एका शहाण्याने हो का ही पाठीमागं बघता ही प्लॉट मिरच्या लावल्या होत्या. मिरच्या लावल्या 28 फेब्रुवारीला. तुम्हाला सांगतो 55-31 सिजंटचं वाण होतं. संपूर्ण मिरच्या सगळं 60,000-70,000 खर्च झाला ह्याला. ह्याच्यावर झाकायचं सुद्धा आम्ही मागवलेलं होतं. पण संपूर्ण सगळं काढून टाकलं. 3 वेळा लागण केलं तर तिन्हीचे तिन्ही वेळा रोपं करपले. त्याला आळवणीला ह्युमिक ॲसिड सोडा, 19 सोडा, पोटॅश सोडा, हे सगळं सोडून हो म्हणून बेडला पण भेसळ का ढोसळ खत म्हणून ते टाकायला लावलं. ते 19-19 टाकलं, DAP टाकलं, 9-24 टाकलं. हो म्हणून खत जास्त झाल्यामुळे रोपं जळायला लागली. दुसऱ्या दिवशी एका साहेबानं आणून दाखवलं. त्यांनी एक औषध लिहून दिलं. जळायला लागल्यामुळं ती लगेच फवारा म्हणले आणून. मी ती परगावनं लांबनं औषध मागवून फवारलंय. ती फवारून सुद्धा ती दुसऱ्या दिवशी तर सगळीच रोपं जळून गेली. असं होऊन ह्यात ₹80,000 तोटा झालेला आहे. मिरच्या लावताना तर उन्हाळ्यात तुम्ही 100% एकदम बेडला खत न टाकता लावा आणि मिरच्याचं 80% नफा कमी आहे आणि तोटा जास्त व्हायची शक्यता असते. तुम्ही विचार करूनच शेतीचं हे करत जावं. काही नाही, सगळं भोगस आहे. भोगस YouTube बघून काही करू नका. माझी एकच शेतकरी म्हणून तुम्हाला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.